We are go live. ओके, धन्यवाद. धनश्री, नमस्कार. नमस्कार, मी धनश्री. आजच्या या आपल्या इव्हिनिंग विथ कोम टीव्हीच्या 23व्या भागात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. जसे की मी काल बोलले होते, कालचा एपिसोड आपला होता 22वा भाग, जो होता गर्भसंस्कार या विषयावर. तर आजचा आपला हा भाग असणार आहे पॅरेंटिंग, सायंटिफिक आर्ट ऑफ पॅरेंटिंग. तर या आठवड्याला आपण पॅरेंटिंग वीक असं नाव दिलं आहे, कारण या आजच्या व कालच्या दोन्ही एपिसोड मधून तुम्हाला नक्कीच पॅरेंटिंग रिलेटेड खूप इन्फॉर्मेशन भेटणार आहे. तर मंडळी, आपल्याला आजच्या या भागात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे श्री संजय चाडावर सर, पुण्यावरून. संजय सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, वेलकम. वेलकम टू द शो. तर आजचा आपला भाग, वेलकम टू द वंडरफुल वर्ल्ड ऑफ सायंटिफिक आर्ट ऑफ पॅरेंटिंग. तर लहानपणी आपण बऱ्याच अशा गोष्टी ऐकतो ज्या आपल्या माइंड मध्ये फीड होऊन जातात. जसे की आपण सायकल शिकतो चालवायला किंवा स्विमिंग शिकतो, आणि असं म्हणतात की बालमनावर होणारे परिणाम हे आयुष्यभर लक्षात राहतात. किंवा जे आपण संस्कार करतो जन्म झाल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षांपर्यंत, तर हे फार महत्वाचे असतात. सो दॅट आपण त्याला एक मातीचा गोळा म्हणू शकतो, की एक ओल्या मातीचा गोळा आहे, त्याला तुम्ही कसाही आकार द्या, त्या आकाराप्रमाणेच तो बनेल. जसं कुंभार एका गोळ्यापासून खूप सुंदर असं मडकं बनवतो, तर त्याच प्रकारे पॅरेंटिंग आहे. पण या मागचं, पॅरेंटिंगच्या मागचं खरंच असे काही मुद्दे असू शकतात का, की ज्यावर आपण काम करायला हवं किंवा ज्याची माहिती आपल्याला असायला हवी? तर त्याच सगळ्या गोष्टींना आज आपण शिकणार आहोत सरांकडून. तर संजय सरांबद्दल मी थोडा परिचय देते. संजय सर गेल्या 25 वर्षांपासून पॅरेंटिंग या विषयावर वर्कशॉप व क्लासेस घेत आहेत. त्यांच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल सांगायचं झालं तर त्यांनी BE केलं आहे, PGDIB फ्रॉम सिम्बायोसिस, MSc इन अँथ्रोपॉलॉजी, आणि सध्या ते MPhil करत आहेत. ही इज करंटली परस्युइंग इट. तर म्हणून म्हणतात ना की शिक्षणासाठी वयाचं कोणतंच बंधन नसतं. सो सर, वी सॅल्यूट यू फॉर दिस. आणि त्यांच्याबद्दल आणखी सांगायचं झालं तर ही बिलीव्स इन कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन अँड ही इज कमिटेड टू मेक अ डिफरन्स इन द लाईव्स ऑफ पीपल, टू मेक इट मोर इझियर अँड मोर मिनिंगफुल अलॉंग विथ एफर्टलेस. तर हीच एक खूप सुंदर अशी डेफिनेशन आहे पॅरेंटिंगची, जी आपण सगळ्यांनी शिकायला हवी, जेणेकरून आपण सुद्धा एक चांगल्या व्यक्तिमत्वाच्या बाळाला वाढवू शकतो. तर जेव्हा मी सरांसोबत बोलत होते तेव्हा सरांनी मला एक खूप सुंदर असे टर्म सांगितले, की प्रत्येकच पॅरेंट्सला वाटतं की आपण आपल्या मुलांना छान वाढवायला हवं, आणि ते वाढवतात सुद्धा. पण जर आपल्याला त्यांना घडवायचं आहे तर त्यामागचं सायन्स तुम्हाला समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर या घडवण्याबद्दलचं जे सायन्स असायला हवं ते आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्यांनी एक खूप सुंदर अशी सिरीज ऑफ प्रोग्राम डिझाईन केला आहे, ज्यामध्ये in that series of program he worked on bringing the best in infant, children's, youth, parents, adults, and everyone and anyone, you can say that. And he has guided more than 10,000 parents, and along with teachers, students, and done one-to-one counseling of 3,000 individuals. So with his wonderful experience and in this journey, let's begin a chat with him. तर मला सुद्धा सर 2.5 वर्षाचा मुलगा आहे, त्यामुळे माझ्या मनात पण याविषयी बरेच प्रश्न आहेत, की मी नेमकं कोणत्या पॉइंट्सवर काम करायला हवं, मी अशा कोणत्या गोष्टी शिकू शकते की मी घडवण्यात त्याला मदत होईल. आणि व्ह्युअर्सला मी सांगू इच्छिते की इन केस तुम्हाला तुमच्या मनात पण अशा प्रकारचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला चॅट बॉक्स मध्ये लिहून नक्की पाठवा, आणि विदिन द सेशन आम्ही ते नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करू.
तर सगळ्यात पहिले सर मला सांगा की हाऊ डिड यू स्टार्टेड दिस जर्नी लाईक टेल मी समथिंग अबाउट युअर जर्नी इन दिस फील्ड. Dhanashri, thank you for introducing. Uh, though it was a very short, but it felt like a long, and really it is nice. I feel the journey started long way back, right from my childhood. And I used to always think, what are the aspects which helps for the child in development. And then when I was in the engineering college at Shegaon, so Shegaon is the institute where various persons from Ram Krishna Mission but used to come, and they were all scholar, either graduate, postgraduate, and scientists, and the most important aspect is like that they understood the science of brain, and they were trying to explain in a layman language. And I'm talking about the way back 1980s, 88 and 92, when I was studying in the Shigao College. From that time, I got interested in the brain development very much. And in my final year engineering, actually I presented paper presentation at various colleges on molecular based electronic device. So molecular based means you can talk to the science of the cellular level. The same concept I was trying to search. But after engineering, when I came to Pune, so Pune is a hub of the knowledge. I used to get various kind of things, and I started doing my post graduation at Symbiosis. There, I was introduced to the wonderful thing, meditation, and then there was one topic called memory and meditation are interlinked. I got hooked up to that topic. I started doing learn the meditation and also pranayam. And in that organization, whatever I am doing, the art of parenting, it is the part of the organization called RSVK, Rishi Sanskriti Vidya Kendra, or in short, it is called SSY. The art of parenting I am completely doing under the social organization, and where I am enjoying because of my master Rishi Prabhakar, who introduced the thing, me a meditation. I got a tremendous benefit for me, for myself, and for memory, and that too, also for the health self. I was a tremendously asthmatic patient, but because of pranayam, meditation, right food habit, and most important, right thinking process. आणि मगाशी जसं तू म्हटलं की आपण ज्या शब्दांनी मुलांना वाढवतो त्याचा फरक पडतो का, तर यस, बिकॉज आय कम टू नो asthma is a psychosomatic disease. Psychosomatic means it is related with the your mind or thinking process. So there again I got re-emphasized on the word positive thinking, and I have already read the various book on the positive thinking of power of subconscious mind and that alchemist and various book, but I was unable to get it. But once I got that social organization and my master in the life, and I used to discuss with him what are the things which matter, and then I started I did my basic SSY, then volunteering the batches, and then with the help of my master I started teaching. And once I did the teachers training in organization, I still remember my first day of meditation was November 95, and today also daily I do at least 2 time meditation, and that has helped me a lot, not only in personal life, while education also. As you said, okay, I am still a student. I feel I am a lifelong student. Degree wise, it is a very different, but it helped me when at the age of 42, I was sitting with the children, those who were over 22, 23 years, and I used to be
so called one of the youngest because I used to ask so many questions and kind of thing. तो बच्चे लोग बोलते थे सर आज क्वेश्चन मत पूछना, आज अपने को पिक्चर देखने जाना है, नहीं तो फिर लेक्चर लंबा हो जाएगा. तो they used to stop me. So, but I first my degree engineering, post graduation I did because everybody is doing graduation and post graduation. But master in anthropology I did it just because I wanted to know about the brain development science right from the day one, or right from the evolutionary process of the human being. What is the importance of brain? म्हणते ना या टोपी खाली दडलं काय, म्हणजे unless and until we know what is happening in the brain or a processor of the computer, same way I started trying to understand the thing. As an engineer, I'm an electronic and telecommunication engineer. We had developed n number of model to have a communication, but unknowingly we had reduced the model of developing relation, and that is the base where I wanted to understand how to develop relation, how to have a communication with the brain, and that all science I am trying to understand. It is ongoing process. Daily I learn something new, read something new, and do the wonderful thing. And as I said, की जितकं काही सोप्या भाषेत, म्हणजे मी आता जर पुण्याला क्लास घेत असेल तर मराठीत, इफ आय एम टेकिंग द क्लास इन नागपूर, I try to give it in Hindi. And nowadays, after lockdown, युनिव्हर्सल लँग्वेज म्हणजे आज म्हटलं तर अमेरिकेपासून तर ऑस्ट्रेलियापर्यंत क्लासमध्ये लोक असतात, तर समटाइम आय गो इट इन इंग्लिश हिंदी और हिंदी इंग्लिश मराठी, तो इंग्लिश मराठी मराठी इंग्लिश, इट इज काइंड ऑफ थिंग. But it science need to be broken in a simple language so that it is used to and everyone can use it very effortlessly. सहजतेने ते वापरता आलं पाहिजे. Then it is really helpful. So I'm enjoying this parenting classes and various aspects. My focus, yes, parents and teacher. Why? Because they are the real with the children. बाकी सगळ्या समाजाचा, सगळ्या लोकांचा मुलांच्या बोलण्यावर वगैरे परिणाम किंवा त्याचा होतो, पण पालक म्हणजे विषय ना, पॅरेंट आर द फर्स्ट टीचर अँड टीचर्स आर द सेकंड पॅरेंट. हे खूप महत्वाचे घटक आहे जे मुलांच्या आयुष्यासाठी उपयोगी पडतात. आय थिंक दिस मच इज ओके ॲज अ ब्रीफ. करेक्ट. जसं तुम्ही बोलले की कम्युनिकेशन इज रिक्वायर्ड, म्हणजे आपण आजकाल स्वतःबद्दल कम्युनिकेशनच करत नाही स्वतःसोबत, कारण दुसऱ्यांसोबत खूप बोलतो, पण स्वतःबद्दल स्वतःसोबत पण बोलायला पाहिजे. ही कला नक्कीच आपण शिकायला हवी. त्याच्यातून मला हे समजतं. आय थिंक लॉकडाऊन an opportunity to correct. So everything has a positive and negative sides, so we should look towards the positive sides so that we can learn something from everything. तर या कोरोनामुळे पण आपण नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी पण शिकत आहोत आणि शिकायला हव्या. तर मला सांगा की तुम्ही या सगळ्या फील्ड कडे इन्क्लाइन कसे झाले? इन्क्लाइंड, अगेन द ब्रेन इज अ ड्राइविंग फोर्स. म्हणजे हाउ ब्रेन वर्क्स, नहीं ये ब्रेन बोलते नहीं दिमाग कैसा काम करता है, ये मेरे को बहुत ही समझने की थी. बट रियली ब्रेन कैसा काम करता है ये समझना बहुत जरूरी है. जो दिखता नहीं है पर उसी के वजह से पूरा बॉडी और माइंड और पूरा लाइफ अपना चलते रहता है, वो ब्रेन क्या है, उसका फंक्शनिंग क्या है, राइट ब्रेन क्या है, लेफ्ट ब्रेन क्या है, ये दोनों का कॉग्निटिव प्रोसेस, जैसे है ना, मोस्ट इंपॉर्टेंट पॉइंट इज कॉग्निटिव, and a linking of these two brain and keeping it at a balanced state is the most important aspect of the life. But yes, then we have to understand the brain functioning also, its nature also, and हे सगळं समजत तर. आणि आय यूज्ड टू टेक चिल्ड्रन SSY, अडल्ट SSY, मोठ्यांचे क्लास घ्यायचो. तर त्याच्यात मोठ्यांमध्ये जो बदल पाहायला, तर ते मोठे लोक म्हणायचे सर आमच्या मुलांसाठी क्लास घेता का. तर देन वी हॅव अ प्रोग्राम फॉर 7 to 14 year चिल्ड्रन. मग त्या वयातल्या मुलांसाठी क्लास घ्यायचो. लिटरली स्पीकिंग मोठ्यांना 8व्या दिवशी मेडिटेशन शिकवतो,
पण छोट्यांना पहिल्या दिवसापासून मेडिटेशन शिकवतो. आणि दे यूज टू मोठ्यांचा 21 दिवसाचा असला आणि लहान मुलांचा 10 दिवसाचा असला तरी इम्पॅक्ट वाईज लहान मुलांवर खूप व्हायचा. देन आय स्टार्टेड फीलिंग इंटरेस्टेड इन वाय चाइल्ड इज लर्निंग. म्हणजे मोठ्यांचा क्लास असन, इफ देर आर 50 पीपल, तर ते सगळे पहिले मागे बसतील, जागा नाही आली तर अजून पुढे बसतील, जागा नसेल तर अजून पुढे बसतील. आणि टेकिंग द क्लास फॉर चिल्ड्रन, 20 मुलं असेल ना, यू विल नॉट इमॅजिन प्रत्येकाला पहिल्या लाईन मध्ये बसायचं असतं. आय हॅव टू से की हाईट प्रमाणे आपण अरेंज करू, तर यू विल नॉट बिलीव्ह मोठे मुलं असं हाईट कमी करून पुढे, म्हणजे आय वॉन्ट टू देन आय हॅव टू से की स्टँडर्ड वाईज बसा, म्हणजे पहिलीचे पुढे, मग दुसरीचे, मग अनिच्छेने मुलं मागे जाऊन बसतात. अदरवाइज दे always interested to learn. That directly, children are always interested in learning process, most important. तर हे जेव्हा कळायला लागलं की मुलं का बरं, आणि मग या मुलांना शिकायचं असते, त्यांना इम्प्लिमेंट करायचं असते. मग म्हणजे गंमत अशी व्हायची, मुलांना मेडिटेशन शिकवल्यावर घरी जायचे, दुसऱ्या दिवशी आल्यावर सांगायचे नाराज होऊन, सर तुम्ही म्हणता जेवायच्या आधी मेडिटेशन करा, आणि घरी म्हणतात की आधी जेवून घे सगळ्यांसोबत, मग तुझं मेडिटेशन करत बस. मग आय थॉट की इट इज बेटर टू कॅच होल्ड ऑफ द पॅरेंट्स अँड टीचर. तर मग असं लक्षात आलं, पालक स्वतःसाठी काही नाही शिकणार, पण त्यांना जर सांगितलं की तुम्ही शिकल्यानंतर हे मुलांना खूप उपयोगी होईल किंवा तुमचे मुलं खूप मस्त होतील, देन दे आर रेडी, ओके मी येतो. बट इफ आय से की तुमच्यासाठी, तर नो वन इज रेडी टू कम. पण खरं तर पॅरेंटिंग क्लासमध्ये ते मुलांसाठी आले तर शेवट त्यांना लक्षात येतं ते आपल्यासाठी होतं. दॅट इज अनदर. बट ऍडव्हर्टाईज असं करायला लागते की मुलांमध्ये असं होणार, मुलांमध्ये असं होणार. दॅट इज द थिंग. देन आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग की ब्रेन डेव्हलपमेंट जसं म्हटलं की मेंदूची वाढ वयाच्या 8 वर्षापर्यंत ही 90% होते. आता वाढ अजून विकास, आणि याच्यातला फरक समजणं फार महत्वाचं आहे. सी, ग्रोथ इज अ नॅचरल, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. वन्स यू आर बॉर्न और वन्स यू आर कन्सीव्ह, तुमचं जे प्रोसेस चालू झालेली आहे बायोलॉजिकल, नो वन कॅन इन द वर्ल्ड स्टॉप अनलेस अँड अंटिल यू आर ब्रेन डेड. म्हणून ब्रेन डेड का बरं, तर आज पहिले एक 15-20 वर्षापूर्वी इंडियामध्ये इफ युअर हार्ट इज स्टॉप, देन यू यूज टू बी कॉल्ड एज अ डेड पर्सन सर्टिफिकेट. बट नाउ whenever your brain is stopped functioning, then only you are supposed to call it as a brain dead. That is the thing. My importance to the brain is still, though we don't know the most of the aspect of the brain development, but still brain dead is the last thing. Moment brain dead, then we say yes, that person is dead. तर हे फार महत्वाचं आहे ब्रेन बद्दल समजायला. मग ब्रेन डेव्हलपमेंट चालू कुठनं होते हे जेव्हा मग प्रश्न येतो, मग यस, राईट फ्रॉम डे वन. आता हा डे वन ची कन्सेप्ट फार मस्त असते. म्हणजे कधी कधी सर डे वन म्हणजे डे वनच्या मुलाला कसं कळतं असं म्हणतो. म्हटलं आपल्याकडे अभिमन्यू आहे ते कळतं, गर्भातल्या बाळाला कळतं, डिलिव्हरी झाल्यावर बाळ बाहेर आलं तर त्यांना कळत नाही. यातला मला म्हणजे खूप अँबिग्युटी वाटायची. म्हटलं आता हा पॅच कसा भरायचा, की 16 वर्षाचं म्हणतात ना, शिवाजी महाराज होते त्यांनी हे केलं, सचिन तेंडुलकरने हे केलं, AR रहमाननी केलं, आणि अभिमन्यू पर्यंत ओके, 16 वर्षानंतर ओके. मग हे 16 वर्षाचं काय होतं? तर देन दॅट इज द स्लॉट विच आय वॉन्टेड टू फिल इट सायंटिफिकली, की कसं ते राईट फ्रॉम डे वन ब्रेन ग्रोथ अँड ब्रेन डेव्हलपमेंट याच्यातला फरक जर कळला तर लक्षात येतं ग्रोथ इज अ नॅचरल आणि डेव्हलपमेंट साठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. इट हॅज टू बी अ कॉशियस एफर्ट. ते आपोआप होत नाही. इन अँथ्रोपॉलॉजी वी कॉल बायोलॉजिकल एज, जे सगळ्यांना माहित आहे. देन देर इज समथिंग कॉल्ड डेंटल एज, कारण की कुठेही काही बॉडी सापडली, काही झालं तर त्याचं जर माहिती काढायची असेल तर दात भेटला तरी त्या व्यक्तीचं मरताना वय किती होतं, तो माणूस होता का बाई होतो, त्याचं वय किती होतं, हे सगळं समजू शकतं. आणि अँथ्रोपॉलॉजी ब्रांच
आणि त्याच्यात जे फॉरेन्सिक आहे त्यातला मी खूप पोर्शन स्टडी करत असतो. एक हाड पण तर ते बाईचं होय का पुरुषाचं आहे, त्याची नॅचरल डेथ आहे का कसं आहे, ते किती वय होतो, काय होतं, हे सगळं आज सायंटिफिकली काढता येतं. द सायन्स हॅज डेव्हलप लाईक दॅट. इफ यू सी द डिस्कव्हरी मध्ये, फॉरेन्सिक मध्ये एवढ्याशा गोष्टीवरनंही काहीही काढता येतं. दॅट मच वी आर advanced. But still we are not, as you said very rightly, we are going outwardly knowledge wise, but inwardly the Tita meditation and definitely meditation, music, pranayam helps lot. तर हे जेव्हा पहिल्या दिवसापासून होतं, देन आय स्टार्टेड चिल्ड्रन SSY पेक्षाही त्याच्या खालच्या मुलांसाठी काही करता येतं का, तर आय स्टार्टेड एक्सपेरिमेंटिंग. माझ्याकडे 3 महिन्यापासून ते 2.5 वर्षापर्यंत, 2.5 वर्षापासून ते 8 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी वेगवेगळे ऍक्टिव्हिटी सेंटर आहे, जिथं 3 महिने का लोक 40व्या दिवसानंतरही येतात आणि ते करतात. तर दे आर एन्जॉईंग द थिंग व्हेरी नाईसली त्या ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये. पण तिथं त्याच पालकांना प्रवेश आहे ज्यांनी पॅरेंटिंग क्लास सायंटिफिकली केला असेल तर. कारण की कन्सेप्ट क्लिअर नसेल तर लोक मुलांना म्हणजे 15 दिवस ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये टाकलं तर सर त्याला तबला आला का, म्हटलं 15 दिवसात जर झाकीर हुसेन झाले असते तर सगळीकडे आपल्याला झाकीर हुसेन दिसले असते. ही खूप लंबी, खूप विश्वासाची प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस आपल्याला समजायची आहे. म्हणजे यावरून मला वाटतं की जर आपण या सगळ्या मागचं सायन्स समजून घेतलं तर आपण कुठेतरी जेनरिक स्टेटमेंट आपली निघतेच, की म्हणजे आपण किंवा ऐकलेली असते सगळीकडे की तू लहान आहे, तुला नाही समजत, तू जेव्हा मोठा होशील तेव्हा समजेल. तर ही समजूतच आपली किती चुकीची आहे. जेव्हा आपण म्हणतो की गर्भात असताना आपण जे आपण कालच्या सेशन मध्ये ऐकलं की आपण आपल्या बाळाला सगळं सांगू शकतो, ते सगळं ऐकतात. तर जसं तुम्ही म्हणाले सर की जन्म झाल्यानंतर का नाही ऐकत, तर ही समजूत महत्वाची बदलणं फार महत्वाचं आहे, की त्याला सगळं समजतं. त्याच्यामुळे तुम्ही जे सांगाल ते पहिले वर्क इट आउट, की तुम्ही काय सांगायचं आहे त्यांना आणि कशा पद्धतीने सांगणार आहात. तर यावर नक्कीच काम करायला पाहिजे. तर यालाच असं म्हणतात का, की जसं आपला आजचा विषय आहे की सायंटिफिक आर्ट ऑफ पॅरेंटिंग. तर आपण याला असं म्हणू शकतो का, किंवा तुमच्या भाषेत ते काय असावं? खरं तर म्हटलं ते सायंटिफिक आर्ट ऑफ पॅरेंटिंग. पण खरं जर त्याला हे केलं तर येस, सायन्स हा पूर्ण एक शब्द आहे, आर्ट एक पूर्ण शब्द आहे, पॅरेंटिंग हे पूर्ण विश्व आहे. तर सायंटिफिक म्हणण्यामागे परत एक आहे, जसं सायन्स स्टुडंट म्हणून की वी हॅव सर्टन अझम्पशन्स अबाउट द चिल्ड्रन. की जर मी म्हटलं की तुला 2.5 वर्षाचा आहे, कोणाला 6 महिन्याचा आहे, कोणाला 2 वर्षाचा आहे, कोणाला 8 वर्षाचा आहे, आपल्या मनात एक त्याला काय कळतं, दिस इज वन ऑफ द अझम्पशन. दुसरं त्याला आत्ताच सांगायची काय गरज आहे, हे दुसरं अझम्पशन. आणि त्याचा उपयोग काय होईल, त्याचा उपयोग काय होईल हा आपल्या मनातला असतो. तर सायन्स डेफिनेटली whenever we are going to basic science त्याला म्हणतो की वी राईट सम अझम्पशन आणि त्या अझम्पशन वर पूर्ण थेरम डिराईव्ह करून फायनल वाक्य काय म्हणतो, हेन्स इट इज प्रूव्ड दॅट व्हॉट एव्हर इट इज अज्युम इट इज राईट. जर मग आपणच असतं त्यांना काय कळतं, त्यांना काय समजतं आणि त्यांना काय सांगायची गरज आहे, हे इतकं फॅन्टास्टिक वर्क होतं. मग पुढच्या आयुष्यात 15-20 वर्षानंतर जेव्हा मुलं मोठे होतात ते पालकांबाबतीत असं म्हणतात, जसं आता आधी पालकांनी मुलांबाबतीत म्हटलं आणि 15-20 वर्षानंतर मुलं पालकांबाबतीत म्हणतात. त्यांना काय सांगायची गरज आहे, त्यांना काय कळतं आणि आणि त्यांना सांगूनही काय उपयोग आहे का. म्हणजे जसं आपण अज्युम केलं होतं 20 वर्षापूर्वी, तसंच्या तसं 20 वर्षानंतर आपल्याला न्यूटन्स लॉ प्रमाणे ऍक्शन अँड रिॲक्शन ती ऍक्शन तर हे जे आहे अझम्पशन, तर अनलेस अँड अंटिल वी चेंज द अझम्पशन, ही गोष्ट कितीही तुम्ही मेथोडॉलॉजिकली चेंज केला पण तुमचं अझम्पशन जर चेंज नाही झालं तर त्याच्यात काहीही फरक पडत नाही. आणि द डे यू चेंज युअर अझम्पशन, की मुलांना गर्भापासून राईट फ्रॉम द डे वन चाइल्ड कॅन अंडरस्टँड हे, आणि आता सांगितलं तर त्याला पुढच्या आयुष्यात
म्हणजे आमचे आजोबा म्हणायचे, शिकलेलं कधी वाया जात नाही. मग आता ते केव्हा शिकायचं? अभिमन्यू सारखं केव्हा शिकला तो? तर गर्भात असताना. उपयोग केव्हा केला? कितीव्या वर्षी? इट विल बी अ डिबेटेबल, कारण की त्याचा स्टॅटिस्टिक डाटा नाही आहे. सचिन तेंडुलकर कितव्या वर्षाला खेळायला लागला त्याचा स्टॅटिस्टिकल डाटा आहे. 15 वर्ष 315 दिवस वगैरे असं लिहिलेलं आहे. पण अभिमन्यूंनी केव्हा उपयोग केला याचं वय काढायचं म्हटलं तर काही वर्षांनी आपलं सायन्स तेवढं नॉन सायन्स इतका ऍडव्हान्स होईल की ते जे अननोन मध्ये पडलेलं आहे त्याला आपण जुळवू शकू. पण एकच सत्य आपल्याला माहित असायला पाहिजे, गर्भात असताना शिकला आणि उपयोग केव्हा पडला केलं तर गरज पडली तेव्हा त्यांनी उपयोग केलं. हा जर बिलीफ ठेवला तर वेदर द चाइल्ड इज इन द वूम, गर्भात आहे का, वेदर चाइल्ड इज ऑफ 1 month, वेदर चाइल्ड इज ऑफ 2 year, वेदर चाइल्ड इज ऑफ 10 year, और वेदर चाइल्ड इज ऑफ 20 year, आणि वेदर चाइल्ड इज ऑफ 50 year. कारण की आजही माझे बाबा जर माझ्या बाजूला गाडी चालवताना बसले की तू अजून व्यवस्थित गाडी चालवत नाही असं बोलतात. मग आता म्हणजे मग मी ते त्यांच्यासाठी मी अजूनही मुलगा जाव तर मुलं आपल्यासाठी मुलंच असतात. म्हणून आपण 50 वर्षाचे हो तर 100 वर्षाचे हो, जर वडील आहे आई वडील आहेत तर त्यांच्यासाठी आपण मुलंच असू आणि मुलंच राहायला पाहिजे असं मला वाटतं. ते यस, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे जसं की आपल्या सगळ्यांना जसे मुलंच राहायला पाहिजे, कितीही मोठं झालं तरी आई वडिलांनी समजायला हवं की हे आपलं मुलं आहे, पण त्यांना गरुड भरारी घेण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित नक्कीच करायला हवं. म्हणजे जसं गरुड आपल्या बाळाला आकाशामध्ये सोडून देतं आणि त्याला ही अपेक्षा असते किंवा एक कॉन्फिडन्स असतो की तो खाली नाही पडणार, कारण तो त्याचा मुळातला गुण आहे उडणे. त्याच्यामुळे तो झेप घेतो आणि हीच शिक्षा आपण द्यायला हवी, म्हणजे जसं तुम्ही म्हणत आहे. पण गरुडाला माहित असतं केव्हा ते त्याला ढकलायचं. बरोबर. मग हे सायन्स आपल्यालाही आपल्या मुलांना, इथं मी पुष्कळ वेळेला पालकांना म्हणतो, हे रियालिटी शोच्या मागे जेव्हा जातात, प्लीज डोंट पुश युअर चाइल्ड इन द शोज. फर्स्ट बिल्ड अ फुल कॅरेक्टर अँड देन, म्हणजे दंगल सारखं एकदा तुम्हाला कम्प्लिटली माहित झालं की त्यांची जडणघडण झाली आहे तेव्हाच कुठं मैदानात उतरावा. अदरवाईज नॉट ओनली स्किल वाईज, कॅरेक्टर वाईज ऑल्सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी आता सायंटिफिक या शब्दाबद्दल बोललो. आर्ट, आपण जरी सायन्स समजून घेतलं, ब्रेन कसं वर्क होतो, त्याचं कसं फंक्शनिंग आहे, त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे, आपल्याकडे खूप गोष्टी आहे, मी दाखवते तुम्हाला. तर समजलं तरी प्रत्येक मूल हे वेगळं आहे, प्रत्येक मूल आणि प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. मग इथं आर्ट येते, कारण की जरीही सायन्स समजलं, इट इज नॉट लाईक अ कम्प्युटर की कम्प्युटरवरनं कोणीकडनंही मारला एंटर तरी ते एंटरच होणार. हातानी बोटानी पायानी कसंही केलं तरी ते एंटर होणार. पण मुलांच्या बाबतीत तसं नाही आहे. मुलांच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं आहे की येस, म्हणजे कधी कधी असा प्रश्न येतो, सर म्हणतो मला ट्विन्स आहे, म्हणजे ट्विन्स असो का 2 मुलं असो, प्रत्येक मूल वेगळा आहे. आणि आज आधार कार्डमुळे तर प्रिंटमुळे तर सगळ्यांना की सगळ्यांची प्रिंट वेगळे आहे. पण प्रिंट इज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर ब्रेन. इट इज कॉल्ड एनईपी. म्हणजे याला एनईपीज म्हणतात, याला रिप्रेझेंटेशन ऑफ न्यूरॉन्स असं म्हणतात. तर एनईपी जे असतात, नर्व एंड पॉइंट्स, हे डायरेक्टली रिफ्लेक्शन ऑफ द ब्रेन आहे. तर त्याच्याप्रमाणे प्रत्येक मुलासोबत कसं वागावं, अगेन एज प्रमाणे कसं करावं, दॅट इज अ आर्ट. फर्स्ट हाफ इज द सायन्स अँड सेकंड हाफ इज द हाऊ टू इम्प्लिमेंट इज द आर्ट. आणि म्हणून त्याला सायंटिफिक आर्ट ऑफ पॅरेंटिंग असं म्हटलंय. अँड पॅरेंटिंग इज अ जॉब ऑफ पेशन्स अँड पॅशन. पॅशन पण पाहिजे, आता जसं तू म्हटलं की त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, ते पॅशन पण पाहिजे आणि पेशन्स पण पाहिजे. म्हणजे जसं ते दंगलमध्ये दाखवलं, तो 5 वर्ष थांबला, ती वाट चुकली तरी जोपर्यंत तिने म्हटलं नाही परत मला शिकवा, तर ते 5 वर्ष तो थांबला. ते हे जे आहे हे समजणं फार महत्वाचं आहे. येस, इट इज सायन्स, इट इज आर्ट अँड इट इज अ पॅरेंटिंग. अँड द बेस्ट पर्पज इज एन्जॉईंग पॅरेंटिंग. मग हे एन्जॉय पण करायचं आहे आणि एफर्टलेस. म्हणजे 8वी 9वी 10वीतले मुलं आले की घरात असं वातावरण होतं 12वी पर्यंत
टेन्शन. आणि टेन्शन. एका भाषेत सांगायचं झालं की आपण त्यांना देतो की तू 12वीत आहेस, तू 10वीत आहेस, थोडं तर टेन्शन घे अभ्यासाचं. म्हणजे ती आपण त्यांच्यामध्ये टाकतो ती कला म्हणता येईल की तू टेन्शन घे. तर हे खरंच बरोबर आहे का? सांगेल मी या प्रश्नाचं उत्तर नंतर देईल. पण तू लक्षात ठेव या प्रश्नाचं उत्तर समजणं फार महत्वाचं आहे, की म्हणजे मग तसं म्हटलं तर प्राईम मिनिस्टरला किती टेन्शन असेल आणि मग ते जगू शकतील का? तर दॅट इज तर टेन्शन घेणं महत्वाचं आहे का? बीइंग सिरियस इज इम्पॉर्टंट, बट बीइंग स्ट्रेसफुल, टेन्शन क्रिएट स्ट्रेस and stress lead to the lifestyle diseases. तर हे जर समजलं तर फार महत्वाचं आहे की खूप त्याच्या मागे टेन्शनचं घ्यायचं का ते एन्जॉयमेंटनी कसं करायचं हे आपल्याला शिकायला पाहिजे. मग 10वीचं टेन्शन 12वीचं असो, डिग्रीचं असो, नोकरीचं असो, लग्नाचं असो, परत लग्नानंतर मुलाचं असो, आयुष्याचं असो, ते टेन्शन घ्यायचं का त्याला वेल प्लॅन करत करत एक एक पाऊल उठवायचं आणि जगायचं. नाही तर मुळात जगणं विसरून गेलं तर ते टेन्शनच लाईफ राहील. तर दॅट इज नॉट द पर्पज ऑफ. जसं 10वी-12वीचं आपण बोललो, तर कुठे ना कुठे पॅरेंट्सच्या अशा अपेक्षा पण वाढतात, की मला माझं बाळ डॉक्टरच झालं पाहिजे किंवा तू इंजिनियर हो किंवा तू सिंगर हो. म्हणजे हे कुठेतरी जे आपण एक्स्पेक्टेशन्स ठेवतो त्यांच्याकडून, तर शुड वी रिअली कीप सच एक्स्पेक्टेशन्स? अपेक्षा असणं काही चुकीचं नाहीये. पण आपण अपेक्षासोबत त्याचा काही जोड देतोय का? नुसतं अपेक्षा करतोय. अपेक्षा मला असं वाटणं, की मला इथनं असं मुंबईला जावं, अमेरिकेत जावं असं वाटणं. पण मी या घरातनच पाऊल नाही टाकलं. कसं जायचं, कुठं जायचं, त्याच्यासाठी काय करायचं, काय काय गोष्टी लागतात, त्याचं नियोजन करायचं, ते सगळं आणायचं, ते सगळं प्लॅन करायचं. हे काही न करता फक्त अपेक्षा. मला इथनं मुंबईला जायचंय किंवा मला इथनं हे जायचं. अपेक्षा करणं वेगळं आणि खरं म्हटलं तर त्याला व्हिजनही म्हणू शकतो. खरं म्हटलं तर व्हिजन म्हटलं तर खरं हे पालकांना त्यांनी मुलांसाठी काय करावं याच्यासाठी मार्गदर्शन आहे. मुलाचं इथं काहीच घेणं देणं नाही. पालकांना जे वाटतं त्याला व्यवस्थित प्लॅनिंग करून. मग शिवाजी महाराजांबद्दल विचार केलं तर जिजामाताला जेव्हा वाटायचं तर ते बिफोर कन्सेप्शन ती अंबे मातेला साकडं घालायची. देवा मला असं पुत्र दे, की हे जे सगळं चाललेलं आहे त्याच्यासाठी त्याच्यात सामर्थ्य असावं, त्याच्यात नम्रता असावी, स्किल्स असावे आणि ते कसं आणि त्यासाठी त्या माऊलीनी कष्ट पण घेतले. म्हणजे जिजामाता एम.ए. बी.एड होत्या म्हणून आपल्या मुलाला घडवू शकलं असं नाहीये. मगाशी जसं म्हटलं की मातीच्या गोळ्याला सगळेच कुंभार आकार देतात. कुंभार माठ बनवणं हे मिनिमम स्किल आहे. पण मूर्ती जर बनवायची असेल तर त्याच्यासाठी त्या मूर्तिकाराच्या मनात एक्झॅक्टली काय करायचं आहे हे त्याला माहित असतं म्हणून ती मूर्ती घडते. नाहीतर कोणत्याही क्षणाही ती मूर्ती बिघडू शकते. म्हणून ते विजन त्या व्यक्तीच्या हातात. म्हणून ते पालकांना जर राईट फ्रॉम बिफोर प्लॅनिंग एक्सपेक्शन. गर्भसंस्कार हे 16 संस्कारामधलं दुसरं शास्त्र आहे. पहिलं शास्त्र आहे गर्भपूर्व संस्कार. त्या स्टेज पासून केलं तर खूपच वंडरफुल. पण मी आजही सांगतो कोणत्याही स्टेजला जर तुम्ही मुलांसोबत आला आणि तुम्हाला वाटतं मुलांमध्ये काही करावं, वेळ द्यायची वेळ असेल म्हणजे वेळ द्यायची वेळ म्हणजे यू हॅव अ टाइम फॉर टाइम. तर आपण कोणत्याही स्टेजला मुलांसाठी काहीही करू शकतो. आणि डेफिनेटली द मोर अर्ली, द मोर एफर्टलेसली अँड मोर बेटर. तर करता येऊ शकतो का? येस. मग ब्रेन मग त्याच्यात खूप डेव्हलपमेंटचे आस्पेक्ट असतात. त्याच्यात फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल, स्पिरिच्युअल कालही तू म्हटलं असं. तर राईट फ्रॉम द डे फिजिकल मध्ये आपण आपल्या मुलांसाठी फिजिकलच्या दृष्टीने विचारतो. प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलगा तंदुरुस्त असावं, फिट असावं. पण आपण जेव्हा पाहतो की आपल्या मुलांना आपण सॅरलॅक्स, फेरलॅक्स, विटा, बोर्नविटा, फ्रुट्स, ड्रायफ्रूट देतो, तरी आपले मुलं फिजिकली स्ट्रॉंग आहे तर झोपडपट्टीतले मुलं फिजिकली स्ट्रॉंग आहे. मग याच्यामधलं काय गणित जुळवून आणायचं की व्हॉट आर द थिंग त्यांना जे भेटतं ज्याच्यामुळे फिजिकली स्ट्रॉंगनेस आहे ते सायन्स समजलं तर आपण आपल्या मुलांना हे करू शकतो. आम्हा तिघा भावांना 5 मुलं आहे. ते सगळे मुलं राईट फ्रॉम द डे वन त्यांनी क्रॉलिंग केलेलं आहे.
मग हे काय असते, कसं सायन्स असते ते आहे. आता माझी मुलगी म्हटलं तर आता ती 20 वर्षाची होते, बट शी वॉज इन जिम्नॅस्टिक आणि त्याच्यात होतं शी गॉट द बेस्ट अवॉर्ड आणि आउट गोईंग बेस्ट जिम्नॅस्टिक किंवा आउट गोईंग ऍथलेटिक अवॉर्ड हे शाळेकडनं भेटलं. हे का भेटलं? तर त्याच्या मागचं ते गणित असते की राईट फ्रॉम डे वन तिच्यासाठी जे जे काय केलं तर डेफिनेटली 20 वर्षापूर्वी जेवढं माहित होतं तेवढं तिच्यासोबत इम्प्लिमेंट केलं. आणि आता आमच्या घरातलं सगळ्यात शेवटचं बाळ जे आहे आता ते 2 वर्षाचंही व्हायचं आहे. तिच्यासोबत त्या रिफाईनमेंटनी खूप काही गोष्टी करत आहोत. तर म्हणजे ते पण मी तुला दाखवेल डेमो म्हणून. तर येस, खूप काही गोष्टी करता येतात. मग मेंटल डेव्हलपमेंटसाठी खूप गोष्टी असतात ज्याला आम्ही असे अनेक फ्लॅश कार्ड्स वगैरे बोलतो. हे अशा वेगवेगळ्या भाषेचे फ्लॅश कार्ड असतात ते दाखवू शकतो. मग हे दाखवल्याने काय होतं, व्हॉट इज द व्हिज्युअल मेमरी. आपल्यासाठी शब्द आहे, मुलांसाठी हे पिक्चर आहे. मग याच्यातला काय डिफरन्स असतो. मग त्याला अजून जर म्हटलं तर वी हॅव आणि हे सगळं मटेरियल म्हणजे इन ऑर्गनायझेशन ऑल ओव्हर इंडिया आय एम सप्लाइंग ओके. दिस आणि तर माय मास्टर की येस, मग तुला जेवढं वाटतं जसं वाटतं ते करायचं. मग ऍज अ सोशल एंटरप्रेनर आय स्टार्टेड सपोर्टिंग. महिला डॉट कार्ड्स म्हणतात ते दाखवल्याने त्याचा लॉजिकल आस्पेक्ट कसा होतो ते समजतो. त्याच्यानंतर एन्सायक्लोपीडिया कार्ड समजा जर आता ती आली असेल तर मी तुम्हाला दाखवेल की ती किती भाषेतले कार्ड्स वाचू शकते. आजच्या घडीला आम्ही तिला 5 भाषेचे इनपुट दिले, ती 5 भाषेचे कार्ड्स वाचू शकते. ती आलेलीच आहे तर मी तुला काय होऊ शकतं. ओके, एकच मिनिट पुढे आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येईल. चालेल चालेल, नक्की आम्हाला आवडेल बघायला. तर जसं की तुम्ही आता सगळं ओव्हरऑल डेव्हलपमेंट बद्दल बोलत आहेत की मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर आपण सुरुवातीपासूनच काम करायला हवं आणि याचं आपण प्रॅक्टिकल आता बघणारच आहोत. तर हीच तुमची 2 वर्षाची हो, पण व्हायचे आहे. अच्छा, मागे पण राहू दे. आता ती आता आपण हिंदी शब्द बघू. दिया, छाती, संस्कृत शब्द इकडे इथं बस म्हणजे ते दिसत आहे आम्हाला. दिसत आहे म्हणते. श्रेणिका हे काय सांग. मोठ्याने सांग पिलू. रोटी गा. आता मराठी शब्द लाल, ताशा, मिया. गुजराती शब्द इंग्लिश वर्ड लाईन, टेम्पल, लाईन. Good. Now we'll see the picture card also. I see the picture cards. इकडे Aquatic, human. Liver, bladder. Now this is the nature. Ocean. Snow. Nothing. Insects. Moths. Alright. मोठ्याने Mosquito. Mountain. Bee. Pictorial science. Jupiter. Very good. Stop. Aquatic birds. Abyss. Murderer. हे काय Tiger.
सी सांग ना शेवटचं काय. Seagulls. गुड. Now we see the word cards. ओके. हा. Human organs. Kidney. Blood. Liver. Liver. Bladder. Lung. Nature. Ocean. Air. Snow. Lightning. Insects. Moth. Ant. Mosquito. Pictorial science. Little. Elephant. Huh. Magna. Bosca. Aquatic birds. Abish. Mandi. Okay. Heron. Booby. Chicken. Very गुड. good. थँक्यू श्रीनिका. Very good. खूप मस्त. Clap for you. Oh my God. Thank you for showing your talent to us. Thank you. I. संस्कृत. खूपच सुंदर सर. खूपच मस्त. म्हणजे किती मोठे मोठे शब्द सुद्धा तिला ओळखता येतात. गुड. Thank you. थँक्यू. आता म्हणजे ही श्रीनिका लहान भावाची मुलगी आणि प्राजक्ता म्हणजे ती आमच्या ऍक्टिव्हिटी सेंटर अजून हे करते. तर ते सगळं बिकॉज आमच्या घरात सगळ्यांचे कन्सेप्ट हे क्लिअर असल्यामुळे वी आर इम्प्लिमेंटिंग एव्हरीथिंग ऍट अवर होम. म्हणजे पहिले असं म्हणतात नाही की क्लास करताना लोकांचं असायचं सर तुम्ही केलाय का तुमच्या मुलांवर. हा सगळ्यात प्रश्न होता. ऍक्च्युली पॅरेंटिंग क्लास जेव्हा मी घ्यायचो तेव्हा आय वॉज नॉट मॅरिड ऑल्सो. तर हा खूप यायचा की सर आपको तो बोलने में बहुत आसान है पर जब बच्चे होंगे तब पता चलेगा. तो देन आई थॉट इट इज बेटर टू गेट मॅरिड and then start implementing. तर that way it is the kind. तर हा जो आहे म्हणजे तिने जे शब्द पाहणे ते ओळखणे आयडेंटिफाय करणे बोलणं हे आउटपुट आहे. मग ही पूर्ण कॉग्निशन प्रोसेस असते. ही जर्नी फ्रॉम लेफ्ट ब्रेननी विचारणे प्रश्न, राईट ब्रेन मधला डाटा काढणे, राईट ब्रेननी सांगणे, परत लेफ्ट ब्रेननी ते उत्तर सांगणे. दिस इज अ कम्प्लीट सायकल ऑफ कम्युनिकेशन. ऍज आय टोल्ड की आय एम अ स्टुडंट ऑफ कम्युनिकेशन. आपलं आता कम्युनिकेशन मध्ये कुठेही 1% फरक पडला तर होल थिंग कोलॅप्स. तसं हे ब्रेनचं आहे. ते हे ब्रेनचं कम्युनिकेशन समजणे म्हटलं तर ती काय काय करते जर घरी आली तर तुला खूप काही दिसेल हा शॉर्ट पिरियड मध्ये. बरं हाही प्रश्न असतो. बरं खूप वेळा मुलांचं कधी शो असला, लहान मुलांचं शाळेमध्ये ऍक्टिव्हिटी असली तर घरी करतात, जेव्हा ट्रायलला करतात आणि ज्या दिवशी शो असतो त्या दिवशी मुलं स्टेजवर जाऊन नुसतं उभं राहतात. कॉन्शियस होतात. एक्झॅक्टली. फ्लॉप होतो. बरोबर इव्हन बरोबर. इव्हन ॲट बर्थडे पार्टी म्हणजे की ज्या मुलाचं पार्टी असते तो रडत असतो आणि बाकीच हसत असतात. आमच्याकडे उलट बिलकुल सांगितल्या वेळेप्रमाणे सांगितले एकदा वेळेपर्यंत चिल्ड्रन आर एन्जॉईंग द थिंग व्हेरी फॅन्टास्टिकली. मग ती जी काय प्रोसेस असते से अँड डू स्लीप टॉक खूप टेक्निक असतात ते आपण शिकत असतो. त्या जोडीने इमोशनल डेव्हलपमेंट मधला सगळ्यात महत्वाचा भाग असतो विजन, इन्स्पिरेशन अँड लव्ह. की काय विजन आहे त्याप्रमाणे काय विजन इन्स्पिरेशन आहे त्याप्रमाणे काय प्रेम किंवा लव्ह हे असायला पाहिजे ते आहे. तर ते आहे सोशल मध्ये म्हणजे त्यांचं काय काय आस्पेक्ट केलं पाहिजे, सगळ्यांसोबत कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे ते सगळं आहे. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट म्हणजे काय ह्या सगळ्या आस्पेक्ट आपण डेव्हलपमेंटच्या पॅरेंटिंग क्लास जेव्हा म्हणतो ना सायंटिफिक त्या वर्कशॉप कव्हर करतो. आणि लोक फार म्हणतात की मला 2 तासात 2 दिवसात करून देता का. आय से सॉरी. जसं गर्भातल्या बाळाला 9 महिन्याचं पूर्ण वेळ द्यावा लागतो. आय ऑलवेज से की ऍटलिस्ट त्या 9 महिन्याच्या बाळाला किंवा आयुष्यभर त्या बाळाला आपलं पालकत्व निभवायला 9 सेशन 4 तासाचे द्या. मग आयुष्यभर तुम्हाला कधी त्या मुलांबद्दल तक्रार येणार नाही. अदरवाईज मग चालूच असते. फोन येतात सर माझा 2 वर्ष कसं हँडल करू ते सांगता का. म्हटलं बिना मॅन्युअल मी चाइल्ड आणलं
आणि आता तुला ते माहीत नसल्यामुळे तुला हँडल कसं करायचं असं वाटतं. तर म्हटलं मुलांना हँडल करायचं नसतं, मुलांना अंडरस्टँड करायचं असते. आणि ते जर समजायचं असेल तर यू हॅव टू लर्न इट एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीच्या मागे सायन्स असतं. अगदी बरोबर. आणि आता जे सिनिकाचं आपण बघितलं उदाहरण, तर यावरून नक्कीच लक्षात आलं असेल की नथिंग इज इम्पॉसिबल, जे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. बट वी हॅव टू वर्क ऑन इट. सो दॅट इज द ओनली थिंग. अँड वी हॅव टू अंडरस्टँड द सायन्स बिहाइंड दॅट. जसं आपण सगळ्यात पहिलेपासून म्हणतच आलो आहे. तर प्रत्येक पॅरेंट्समध्ये किंवा प्रत्येक मुलांमध्ये काही ना काही क्वालिटीज असतात. जसं की त्यांचा इंटरेस्ट आपल्याला कधी कधी लक्षात येतो. बऱ्याच पेरेंट्सला येतो, बऱ्याच पेरेंट्सला नाही पण येत. तर त्याला आपण इनेट क्वालिटीज म्हणतो जसं की. तर या सगळ्याला जर आयडेंटिफाय करायचं असेल तर यासाठी काही असे टूल्स असतात का की ज्याला मेजर करता येईल, किंवा माझ्या मुलाचा इंटरेस्ट नेमका कशात आहे, किंवा मी कसं त्याला सपोर्ट करायला हवं? आता ढोबळ मानाने इंटरेस्ट म्हणतात, बट ऍज अ रिसर्च पर्सन जर मी खरं म्हटलं तर आय ऑलवेज से न्यूरो डेन्सिटी, न्यूरो फ्रिक्वेन्सी. म्हणजे म्हणतात ना लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे जिकडे न्यूरो डेन्सिटी जास्त आहे तिकडे मुलं ते अट्रॅक्ट होतात. आणि त्यांचं नेचर, हे दोन गोष्टी आपल्याला याच्या बाबतीत खूप गोष्टी आहेत. जेव्हा कम्प्युटर डिझाईन केलं गेलं त्याच्या आधीच ही कॉग्निटिव्ह प्रोसेस स्टडी झाली होती. तर त्यावेळेला दोन प्रोसेसेस आजही प्रचलित आहे. एक सायकोलॉजिस्ट म्हणून जे लोक करतात, दे आर डुईंग वंडरफुली. म्हणजे दे आर ट्राईंग टू अंडरस्टँड वेदर चिल्ड्रन ऑर अडल्ट व्हेरी नाईसली. पण या लोकांना दे आर ऑब्झर्वेशन बेस्ड. म्हणजे ऑब्झर्वेशन म्हणजे सायकोलॉजी ऑब्झर्वेशन. या दोन मुलांनी जिथं इथं येऊन काय केलं त्याच्याप्रमाणे ते अंदाज लावतात, किंवा पालकांनी सांगितलेल्या फीडबॅक प्रमाणे ते अंदाज लावतात की त्यांच्यात काय असू शकतो. कारण की हे 2, 4, 5 वर्षाचे मुलं एक्झॅक्टली ते कसं म्हटलं तर 5 वर्षाचं मूल आज ड्रायव्हर बनावं वाटते, उद्या पायलट बनावं वाटते, नरवा ऍस्ट्रोनॉट वाटतं, ते काही अजूनही वेगळं म्हणते. म्हणजे त्याला काहीही अंदाज नाही. गाडीत बसलं तर बस ड्रायव्हर व्हायचंय, ट्रेनमध्ये बसलं तर ट्रेनवाला बनायचं, हातगाडीवाला दिसला तर हातगाडीवाला बनायचं. फॉर देम त्यांना जगात इम्पॉसिबल असं काहीच वाटत नाही. पण मग पालकांनी एक्झॅक्टली काय करावं? आता लॉकडाऊन पिरियड किंवा उन्हाळा आला की प्रत्येक आयांचं चालू असते मदर इंडिया प्रॉब्लेम, की याला कोणत्या क्लासला टाकू. याच्या बाबतीत त्या मुलांचं कन्सिडरेशन कमी आणि आयांचं कन्सिडरेशन त्यांच्या ग्रुपवर जास्त. तू कोणत्या क्लासला टाकलं, मी कोणत्या क्लासला टाकलं, एवढंच चालू असतं. पण इफ यू रिअली अंडरस्टँड, 2-4 वर्षानं क्लासमध्ये टाकल्यानंतर जेव्हा मुलं 8-10 वर्षाचे होतात, ते स्पष्टपणे सांगतात, आई या वर्षी मला कोणत्याच क्लासला जायचं नाहीये. का बरं? तर त्याचा इंटरेस्ट त्यांनाही माहित नाही, पालकांनाही माहित नसल्यामुळे हा सगळा गोंधळ होतो. हाच प्रश्न जेव्हा मुलांचं करिअरच्या बाबतीत होतो तेव्हाही होतो. हाच प्रश्न जेव्हा एखादी हॉबी परसिव्ह करायची असेल तेव्हाही होतो. पण दुसरा एक जो मोठ्या मुलांच्या बाबतीत जो चालू आहे एक ट्रेंड, की सायकोमॅट्रिक टेस्ट म्हणतात. एक तुम्हाला सिलेक्टेड, म्हणजे तुम्ही त्या टेस्टला गेलं तर 100-200 तुम्हाला प्रश्न येतील, त्याचे उत्तर द्यायचे, त्याप्रमाणे तुम्हाला कळेल. तर सायकोमॅट्रिक टेस्ट खरं म्हटलं तर मी आज जर 2-3दा टेस्ट दिले तर परवा मला जास्त मार्क भेटले म्हणजे माझा 2 दिवसात IQ वाढला तर नाही. पण दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट मेथड म्हणजे 1960-70s मध्ये. पण आज जर लेटेस्ट स्टडी जर मी म्हटलं, मी काय करतोय अँथ्रोपॉलॉजी मध्ये वगैरे जे शिकलं, तर डर्मॅटोग्राफिक बेस, इफ यू कॅन अंडरस्टँड द न्यूरो फ्रिक्वेन्सी, न्यूरो डेन्सिटी, लिटरली माझ्याकडे 2 वर्षापासूनच्या मुलांपासून तर 80 वर्षाच्या लोकांपर्यंतचही मी त्यांचं अनालिसिस करतो आणि त्यांच्याप्रमाणे त्यांचे इनेट्स काय आहे हे सांगतो आणि त्याप्रमाणे त्यांना गाईड करतो. खूप वंडरफुली ते सायन्स आहे. विदाउट आस्किंग सिंगल क्वेश्चन I can understand the real strength and real, yes, it is ऑन गोईंग प्रोसेस. म्हणजे मी काही असं आय डोंट क्लेम की हे झालं नाही, इट इज अ ऑन गोईंग प्रोसेस. पण जसं आधार कार्ड मध्ये म्हटलंय प्रत्येकाचे फिंगरप्रिंट वेगळे आहे, तर त्याच फिंगरप्रिंटचा अंदाज सायन्स समजून जर केलं डर्मॅटोग्राफिक बेस, तर आपण खरंच मुलांचं राईट फ्रॉम द बिगिनिंग, आणि हे खूप देश याचा उपयोग करताय. चायना, रशिया स्पोर्ट्स साठी करताय,
इटली इज नाव डुईंग फॉर द बिल्डिंग अ फुटबॉल टीम, त्याच्यासाठी करतोय. काही लोक त्याचा वेगवेगळ्या फील्डसाठी करतायत टू अंडरस्टँड द इननेट्स. हे खूप महत्वाचं आहे. इफ यू रिमेंबर, आता एक 8-15 दिवसापूर्वी सुंदर पिचोईनी म्हणजे जो पासिंग आउट बॅच साठी 2020 साठी एक स्पीच दिलं, जे व्हायरल झालं, म्हणजे व्हॉट्सअपवर वगैरे व्हायरल झालं. त्याच्यात म्हटलं आहे, फॉलो युअर पॅशन. बरोबर. फॉलो युअर पॅशन. पण तुम्हाला आपलं पॅशनच कळायला, म्हणजे मला हे आवडतं, मित्राला आवडतं म्हणून मला आवडतं, का खरंच माझ्या त्याच्यात टॅलेंट आहे. हा अँबिग्युइटीचा भाग तिथं निघून जातो, की तुला मित्रासोबत खेळायचा आहे तो वेगळा टाइम, पण तुला तुझ्या स्ट्रेंथ प्रमाणे करायचं आहे, तर दॅट इज अ व्हेरी डिफरंट थिंग. म्हणजे जर आपल्या त्या 4 बँकेत खातं आहे आणि एका बँकेत 5 लाख रुपये आणि एका बँकेत 1 लाख आहे आणि एका बँकेत 50,000 आहे आणि आपण ट्रान्झॅक्शन फक्त 50,000च्या ह्याच्यानी करतोय आणि तिथं पडलेले आहे 5 लाख, ब्रेन सेल पडलेले आहे आपले, बट वी आर नॉट युटिलायझिंग. दॅट इज आर लॉस. डिस्कवरी 10 मध्ये खूप सायंटिफिकली दिलेलं आहे. सायंटिस्ट आर युझिंग 4 to 5% ऑफ देअर ब्रेन कॅपॅसिटी and we are not able using only 1 or 2%. आपण अंडर युटिलाइज आहे. का बरं? तर आपल्याला आपलं ब्रेन फंक्शनिंगच माहित नाही आणि आपली ब्रेन स्ट्रेंथ माहित नाही. आणि स्ट्रेंथ प्रमाणे गेलं तर इट इज वंडरफुल. अदरवाईज मर्सिडीज तुम्ही सायकल सारखं चालवताय आणि स्ट्रेंथ आहे मर्सिडीजची, पण चालवत आहे सायकलच्या स्पीडनी. वाय? बिकॉज एबीसी ऑफ युअर ब्रेन. एबीसी म्हणजे ब्रेनचं तुम्हाला ऍक्सिलेटर, ब्रेक अँड क्लच, की कुठं जास्त स्ट्रेंथ आहे, कुठं काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठं आपण म्हणजे त्या गोष्टीचा चांगला वापर केला पाहिजे. हे जर कळू शकलं, येस, गेल्या 10-12 वर्षापासून ट्रेमेंडस स्टडी चालू आहे माझा आणि आय हॅव गिव्हन अ गायडन्स टू द चिल्ड्रन. म्हणजे त्या गायडन्समुळे काही मुलं स्पोर्ट्समध्ये, मी शेगावला शिकलो असल्यामुळे तिथल्या शाळेच्या मुलांचं केलं होतं, तर ते मुलं आज स्पोर्ट्समध्ये दे आर, म्हणजे आता ते अंडर 12च आहे, दे आर नॉट स्टील इन द लाईमलाईट. तर त्या मुलांनी इंटरनॅशनल स्पोर्ट्समध्ये पण केलेलं आहे. काही मुलांनी इथं जेव्हा पुण्याला मी क्लास केलेले पालक माझ्याकडे येतात, त्यांच्या मुलांचं केलं. 10वीचे मुलं, ऍज आय सेड ना, 8वी 9वी 10वीचे मुलं वरील बरोबर. मुलांनी 10वी पास म्हणजे 10वी परीक्षा दिल्यावर उन्हाळ्याच्या याच्यात लिटरली फुटबॉल टीम केली, फुटबॉल टुर्नामेंट्स ऑर्गनाईज केले. आय एम टेलिंग अ 10th स्टँडर्ड चिल्ड्रन. आणि तो ठीक आहे, आता त्यांच्या आई वडिलांना ऍज अ सेड ना इंजिनियर, डॉक्टर व्हावं असं वाटत होतं, पण त्यांनी म्हटलं मला कॉमर्समध्ये करायचं आहे. ही इज डुईंग 11-12 कॉमर्स, प्लॅनिंग फॉर MBA अँड साइड बाय साइड ही इज परस्युइंग हिज हॉबी. आणि हे जर व्यवस्थित करू शकलं तर त्याला म्हटलं उद्या स्पोर्ट्स मॅनेजमेंटशी यू कॅन कन्वर्ट युअर हॉबी स्पोर्ट्स इंटू युअर प्रोफेशन. आणि हे जर तुम्ही करू शकला, इफ यू कॅन कन्वर्ट युअर हॉबी इंटू द प्रोफेशन, यू विल बी द मोस्ट पर्सन ऑन द युअर सेल्फ. आणि जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द थिंग विच इज ऑलरेडी देअर इन यू. तुमच्या मुलांना जर ओळखू शकला आणि ते जर बाहेर काढू शकला तर देन इट इज वंडरफुल. पण स्वामी विवेकानंदच्या वेळेला मेडिटेशन मार्ग होता, आता मेडिटेशनही आहे आणि आता तुमच्याकडे अजून दुसरे टूल्स आलेले आहेत. त्या टूल्सचा वापर केला तर येस, वी कॅन गाईड द थिंग वंडरफुली टू द पॅरेंट्स. आज असे मुलं आहेत माझ्याकडे, 6-6, 7-7 वर्षाची मुलं आहेत, ते MSc लेवलचा मॅथ्स करतात. अशी मुलं आहेत. काही 10 वर्षाची मुलं आहेत, ते त्यांना जे आहे ते सायन्सला, म्हणजे ऍटॉमिक सायन्स बद्दल किंवा स्पेस सायन्स बद्दल दे कॅन टॉक टू द लेवल ऑफ सायंटिस्ट. असे म्हणजे तुझा नेक्स्ट प्रश्न आहे की काही खरंच एक्झाम्पल आहे का, याचा काही बेनिफिट होतो का, हा तुझा जर प्रश्न असेल तर तुझ्या मनातला प्रश्न मी ओळखून सांगतो. ट्रिमेंडस बेनिफिट आहे. या मुलांमध्ये लिडरशिप क्वालिटी असते. हे मुलं वर्गातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतात, ते शाळा कॉलेजच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतात आणि अजून ते म्हणजे जे आपण ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे बोललो आपण, किती वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स वर असते, तर त्यावर आपण कधीपासून काम करायला हवं, सुरुवातीपासूनच. आणि या मागचे ज्या टेक्निक्स आहे, जे मुद्दे आहेत, त्या सगळ्याला आपण नक्कीच लक्षात घ्यायला हवं, सो दॅट आपण, सर असं झालंय ना की तुम्ही जे बोलत आहात ते मला असं ऐकतच राहावं वाटत आहे.
पण आपल्याला काही टाइम लिमिट आहे आपल्या शोची. त्याच्यामुळे मला आता लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारावा लागेल. नाहीतर मला हो असं ना. वाटतं माझ्यासोबत व्ह्युअर्सला सुद्धा असं वाटत असेल की आपण सरांना ऐकतच राहावं. कारण इतके सुंदर सुंदर मुद्दे तुम्ही मांडत आहात आमच्या समोर. आणि हा. जनरली या सगळ्याच्यावर एवढा सिरियसली कधी विचार केलेला नसतो. कारण माहितीच नसतं त्याबद्दल. कारण ते आहे. तर जसं की आता डिजिटल वर्ल्ड आहे हे. तर डिजिटल वर्ल्ड मधला मला हा फार महत्वाचा वाटतो की गॅजेट्स, सगळीकडे गॅजेट्सचा वापर आहे. मोबाईल फोन, आयपॅड, टीव्ही, लॅपटॉप, एव्हरीथिंग. आणि आजकाल सगळं हे वर्ल्ड पण डिजिटल झालं आहे. तर खरंच याला आपण मुलांना कधी इंट्रोड्यूस करायला हवं? माझा पहिला प्रश्न. आणि करायला हवं की नको, किंवा कधी करायला हवं, आणि त्याचा काय इफेक्ट होत असावा? मी तुझ्या या प्रश्नाचंही उत्तर देईल, पण एक छोटासा प्रश्न जो तुझ्या प्रश्नात आला तो आधीच्या तो सांगतो. वी आर बिकमिंग ऍक्सिडेंटल पॅरेंट, म्हणजे बायोलॉजिकली आफ्टर मॅरेज, म्हणजे ना मॅरेज इज अ बायो सोशो कल्चरल नीड, तर ऍक्सिडेंटली पॅरेंट होऊन जातो. पण खरंच पॅरेंट व्हायचं असेल तर त्याला विचारत ना जोपर्यंत आपण घडत नाही, घडवत नाही, तर ते शिकायलाच पाहिजे. त्याला काही पर्याय नाहीये. द मोर आणि सायन्स लिव्हरेज द लाईफ. तुम्हाला जर ते माहित झालं ना, यू विल एन्जॉय दॅट पॅरेंटिंग सो वंडरफुली की तुम्हाला कळणारच नाही. आणि आता त्याचा दुसरा जो प्रश्न आहे डिजिटल, की म्हणजे टॉयज, वेदर इट इज अ गॅजेट, हे पालकांना का बरं याचा सपोर्ट लागतो? कारण की दे डोंट नो हाऊ टू बी विथ द चाइल्ड. पहिला प्रश्न. आता दुसरं, आज डिजिटल जग आहे तर डिजिटल बद्दल माहिती असणं हे काहीच चुकीचं नाही, असायलाच पाहिजे, ते होईल. पण मी हे सांगतो, आज 2 वर्षाचं मुलं गॅजेट वापरतात, काही आवश्यकता आहे का? तर हे समजणं का बरं? तर सायन्स हॅज प्रूव्ड की या वेव्हमुळे ब्रेन सेल्स हॅम्पर होतात. इफ यू सी दॅट, म्हणतात ना बिल गेट्स वगैरे, हे लोक आपल्या घरात एकही गॅजेट ठेवत नाही. मी बरोबर. लहान असताना 5-6 वर्षाचा असेपर्यंत, 7-8 वर्षापर्यंत जेव्हा शक्य होतं तेव्हा आमच्या घरात टीव्ही नव्हता. वी यूज्ड टू एन्जॉय द थिंग. आमच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर होता, पीसी. पाहिजे तेव्हा त्याच्यावर एखादी मूव्ही पाहायचो. आमची आवडती मूव्ही होती बेबीज डे आउट. जर हा समजला तर बेबीज तर परत ते सायन्स आहे. त्या बेबीज डे आउट मध्ये तो मुलगा कुठं गेला हे आई वडिलांना सोडून त्या मेडला माहित होतं. का बरं? तर शी वॉज बिईंग विथ द चाइल्ड. तर मी आयुष्यात कधीच म्हणत नाही की पालकांनी खूप वेळ द्यावा, पण जो पण वेळ देतो तो जाणीवपूर्वक दिला तर खूप महत्वाचा आहे. आणि मग याला पर्याय म्हणून आपल्याला गोष्टी सांगता येत नाही, बिकॉज स्टोरी टेलिंग इज अ क्रिएटिव्ह थिंग. आणि एखादी गोष्ट सांगायची म्हटलं तर तुम्हाला ती फार मजेशीर सांगता यायला पाहिजे. स्टोरी अशी नाही सांगू शकत, एक राजा होता, मग तिथं असं झालं, तिथं ते मुलं म्हणतील आई राहू दे, त्याच्यापेक्षा मी गॅजेट. तर दे वॉन्ट टू इंटरेस्टिंग, देर इज अ व्हॉइस मॉड्युलेशन, देर इज अ समथिंग ड्रामा. जो म्हणतो ना हॅरी पॉटर, का बरं? तर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करायला लागतं त्याला. त्या मुलाला म्हणजे हे मी एक ग्लास पकडला तर त्याच्यावर स्टोरी सांगता यायला पाहिजे. पण आपल्याला 2-4 स्टोरी पाठ असतात, त्याच्या पलीकडे विचारलं की आपल्याला काही माहित नसतं. देन मी से ओके जा तू गॅजेट पहा, मोकळा हो. सॉरी, दिस आर द सबस्टिट्यूट फॉर द पॅरेंट. मुलांसोबत जर तुम्हाला खेळता आलं तर मुलाला वाटी चमचा पण मजेशीर असतो. पण मुलांना जर तुमच्यासोबत, तुम्हाला त्यांच्यासोबत राहायचं कसं माहित नसेल, तर मग तुम्ही हे गॅजेट देता. तर पहिले 5-7 वर्ष, 8 वर्ष गॅजेट वापरायला द्यायला पाहिजे का? तर आवश्यक नाही. आणि हे रिसर्च झालेलं आहे. मुलांचा एज+1, म्हणजे 1 वर्षाचं मूल असेल तर 2 मिनिटं, 10 वर्षाचं असेल तर 4-5 मिनिटं, 15 मिनिटं एवढंच गॅजेट वापरायला पाहिजे. हा, यूज म्हणून आता लॉकडाऊन आहे, त्याचा काही उपाय नाही म्हणून आता वापरणं गोष्ट वेगळी. पण आय विल फील दॅट की जे काही गव्हर्नमेंटनी खरंच ते म्हणजे 5वी पर्यंतच्या मुलांना ऑनलाईन क्लास नाही दिले तरी चालेल, काहीही होणार नाही. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जर ते लाईफ स्किल शिकतील तर ते त्यांना परत कधी निमित्ताने लॉकडाऊन आलं तर ते कामी पडेल. पण गॅजेट नाही शिकला, आज गॅजेट शिकायला 2 मिनिटात, 2 दिवसात, 2 तासात तुम्ही गॅजेट शिकू शकता. लहान असताना प्राऊड वाटतो, माझ्या मुलाला युट्यूब पाहता येतं, बोलता येत नाही युट्यूब पाहता येतं. आणि तेच परत 2 वर्षांनी म्हणतात तर माझ्या मुलाला टॉयलेटमध्ये पण गॅजेट पाहिजे, अजून 24 तास गॅजेट पाहिजे. असे जेव्हा केसेस येतात, माझं उत्तर एवढंच असतं
की पहिले घरात गॅजेट आलं का बाळ आलं, तर पहिले कोणाला सुधरवायचं, गॅजेटला का बाळाला, असा तर असतो. आणि मग हे गॅजेट जे वापरत आहेत त्यांना सुधरवायचं का काय? येस, आपल्यालाही वापरा लागतो, आपण ऑफिसला आहे, वर्क फ्रॉम होम आहे, पण आपण तेवढाच स्ट्रिक्टली ते वापरला तर चांगलं राहील. पण खरं म्हटलं तर वयाच्या 7-8 वर्षापर्यंत, 10 वर्षापर्यंत लर्निंगच्या साठी 15-20 मिनिटं ओके. मी तर उलटही म्हणतो, तुम्हाला लर्निंगसाठी वापरायचं आहे, तुम्ही त्या मुलाच्या नावाने फोल्डर करा, ऑन करून त्याच्यात गॅजेटमध्ये डाउनलोड करून ठेवा, मग इंटरनेट ऑफ करून फक्त तेवढं 15 मिनिटं त्या मुलाला पाहू द्या, ओके. पण अदरवाईज यू हॅव टू लर्न हाऊ टू बी विथ चाइल्ड. जेव्हा त्याच्यासोबत खेळतो तर आपल्याला मूल म्हणून व्हा लागते, आणि जेव्हा माहिती देतो तर तेव्हा ऍज अ त्यांना मुलांना ऍडल्ट म्हणून समजा लागतं. आणि हे सगळं जर समजलं तरच वी कॅन एन्जॉय द पॅरेंटिंग मच मच बेटर. तर म्हणूनच कालच्या सेशन मध्ये मी एक सुंदर शब्द शिकली होती की हॅपी पॅरेंटिंग. तर वंडरफुल. याला हॅपी पॅरेंटिंग जर आपल्याला खरंच शिकायचं असेल तर तुम्ही इतकी सुंदर जी माहिती दिली आम्हाला, त्यावर नक्कीच मला वाटते प्रत्येकाने काम करायला हवं. आणि हा तर फक्त ट्रेलर बघितला आम्ही, पण आता ऍक्च्युअल तुमच्या वर्कशॉप मध्ये किंवा क्लासेस मध्ये अजून कोणकोणत्या मुद्द्यांवर आम्हाला शिकायला भेटेल, जर याबद्दल तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं तर खूप छान होईल. मला वाटतं मी 2-3दा कदाचित उल्लेख केला असेल हो. की खरंच, पण परत याच्यातला महत्वाचा भाग आहे, तो कदाचित तू परत विचारशील म्हणून सांगतो. आपण पॅरेंटिंग म्हणजे जरी पॅरेंटिंग म्हणतो, गर्भसंस्कार म्हणतो, आणि पुष्कळ वेळेला पाहतो की नवरे लोक आपल्या बायकोला पाठवून देतात, जा तू जाऊन थोडंसं पॅरेंटिंग शिकून घे. बरोबर. माझा हा प्रश्न होताच, मी मिस केला तो, की व्हॉट इज द रोल ऑफ फादर इन पॅरेंटिंग. खूप महत्वाचा प्रश्न होता. मी तर म्हणजे आय एम फॉर द पॅरेंटिंग, बट येस, म्हणजे वडिलांचं काम फक्त सीडिंग करणं एवढंच नाहीये, पण खरं आजच्या जगात ऍज अ पॅरेंट येस खूप महत्वाचं आहे आई वडिलांचा सहभाग, बिकॉज वी आर लिव्हिंग इन अ न्यूक्लिअर फॅमिली. मोस्ट ऑफ देम आर मायग्रेटेड अँड न्यूक्लिअर फॅमिलीज होत चाललेली आहे. जेव्हा तिथं आई वडिलांसोबत आजी आजोबा अजून बाकीचे लोक आहेत, तो पॅरेंटिंग थोडासा डिवाइड होतो, सहजतेने होतो. पण आज तसं नाही राहिलंय, आज दोघंच राहतात. आणि जेव्हा तुम्हाला मुलांना घडवायचं आहे, आणि मग फक्त पैशाने आपण त्याला चांगल्या शाळेत टाकलं, 1 लाखाच्या शाळेत टाकलं म्हणजे मुलं होतील चांगले, असं नाही आहे. शाळेत गेल्यानंतर टीचरला विचारलं तर टीचर एवढंच म्हणतात, ऍज अ टीचर या मुलांकडे आई वडिलांनी लक्ष नाही दिलं, म्हणून आता याला काही पण सांगायला गेलं तर त्याला काही कळत नाही किंवा त्याला लक्षात येत नाही. पण ज्या पालकांनी आपल्या मुलांसाठी, कारण की पॅरेंट्स आर द फर्स्ट टीचर अननोइंगली, तर त्यांनी जर ते केलं असेल, आणि याचा फादरचा रोल, आपण फादर्स डे, फक्त फादर्स डे म्हणजे पैसे शाळेचे जमा करणं हा हेतू नसावा, त्यांनी ऍक्टिव्ह रोल. म्हणून मी म्हणतो क्लास जेव्हा केल्यानंतर पालकांनी, फादरनी कोणचा घ्यायचा पार्ट आणि मदरनी कोणचा घ्यायचा, किंवा त्यांच्या इननेट प्रमाणे, फादर मदरनी आपल्या इननेट प्रमाणे कसं करायचं. जसं त्या दंगलमध्ये दाखवलं, त्या मुलींना वडिलांनी जसं घडवलं, त्यातलं एक वाक्य खूप आहे की 1 साल दोनों म्हणते ना, मंजिल एक राही, दो तो फिर प्यार न कैसे हो. तर त्यांनी ठरवलं की आपण 1 वर्ष प्रयत्न करू आणि मग त्याच्यातनं हे करू. येस, दॅट मेक्स अ डिफरन्स. पहा, दोन्ही मध्ये पिक्चर मध्ये शेवटपर्यंत त्याचे वडील फोकस करत होते, तुने नोकरी नाही छोडना चाहिए. पण त्यांनी फॉलो केलं, आणि रिस्पेक्टफुली त्यांनी एक म्हटलं की मला 1 वर्ष द्या, केलं तर ओके, नाही केलं तर असं. तर हे जे लागतं, पण ते गट्स फिलिंग जे लागतं, किंवा त्या गट्सनी मग तो स्वतःवरही विश्वास असायला पाहिजे, आणि ते करून दाखवायला पाहिजे. मग तिथं मग परत डबल पॅरेंट्सला तुम्ही नाही चान्स दिला, यू डिस्क्रीट इट अँड डिफाईन इट, की तुला वाटतं 1 वर्ष पॅशन फॉलो कर, गिव्ह 100%, फॉलो इट, शो इट अँड डू इट, तर मग ते होऊ शकतं. तर तो पार्ट आहे. पण हे खरं शिकायचं म्हटलं तर माझ्याकडे तर वेल डिझाईन प्रोग्राम आहे सगळ्यासाठी. पॅरेंटिंग अजून गर्भसंस्कारचा हा जो मिक्स क्लास घेतो, तो 9 सेशन्स असतात, आणि ते मी मुद्दामून आठवड्यातनं एकदा घेतो, कारण तू म्हटल्याप्रमाणे फादर पण यायला पाहिजे, नाही तर फादर लगेच नाही माझं ऑफिस असते, माझा बिझनेस असतो. म्हटलं फक्त 4x9 36 आवर्स मला तुमचे दोघांचेही पाहिजे. त्याच्यानंतर कोणी कसं इम्प्लिमेंट करायचं हा नंतरचा भाग, पण हे 36 आवर, कारण की 36 वीक
womb मध्ये जर पाहिजे असेल तर 36 वीक आफ्टर दॅट ऑल्सो इफ यू कॅन गिव्ह इट देन इट विल बी द वंडरफुल काइंड ऑफ थिंग. मग मदर टॉल्डर आहे, ओव्हरऑल ग्रोथ सेंटर आहे, तिथं वेगवेगळे प्रोग्राम डिझाईन आहे आणि शॉर्टकट नाही. मी तर पहिल्या दिवशी माझा 6 महिन्याचा प्रोग्राम आहे, पहिल्या दिवशी पालकांना म्हणतो आज मुलांना टाकायचं, रोज घेऊन यायचं, शेवटच्या दिवशी मला विचारायचं काय त्याला समजलं नाही समजलं, रोज येऊन त्याला तबला समजला का, एका दिवसात त्या झाकेरुसन झालं असतं तर कसं. पण आय कॅन म्हणजे दाखवता येत नाही, तर स्क्रीन शेअरिंग करता आलं असतं. आमच्याकडले मुलं फ्रेंच, संस्कृत सगळ्या भाषेत बोलतात, नाटक करतात, नाटिका करतात, सगळं सगळं असतं. असं खूप बापरे, भरपूर गोष्टी आहे शिकण्यासारख्या. फक्त आपल्याला माहित असायला हव्या. जसं म्हणतात ना, गुगलवर सगळं अवेलेबल आहे. पण यू शुड नो व्हॉट यू वॉन्ट टू नो. यू शुड नो व्हॉट यू वॉन्ट टू नो. गुगलवर माहिती आहे, पण ती राईट माहिती आहे की नाही त्याच्यासाठी तुम्हाला कोणीतरी लाईव्ह पर्सन असायला पाहिजे. बरोबर, तेच. माय मास्टर, माय ऑल द मेंटर्स अँड ऑल ऑफ देम, म्हणजे पॅरेंट्स असो, फॅमिली मेंबर असो, बिकॉज ऑफ देम व्हॉट एव्हर आय एम एबल टू डू इट इज बिकॉज ऑफ देम. तर तो म्हणतो ना, तस्मै श्री गुरुवे नमः, सगळ्यांकडनं शिकता यायला पाहिजे, तरच आपण पुढे मुलांना घडवू शकतो. नाही तर बरोबर बरोबर आहे. म्हणूनच मी सगळ्यात सुरुवातीला बोलले होते की वाढवतो तर आपण सगळे, पण घडवायचं कसं हे आपण आज शिकणार आहोत. तर मला नक्कीच वाटतं की या पूर्ण सेशन मधून मला तर भेटलंच, पण माझ्यासोबत सगळ्या व्ह्युअर्सला सुद्धा कल्पना भेटलीच असेल की जर आपल्याला घडवायचं असेल तर आपण काय काय शिकायला हवं. आणि तुम्ही अजून जर सरांकडून मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर सरांची जी वेबसाईट आहे www.drishtiparenting.com, यावर तुम्ही व्हिजिट करा. सगळे डिटेल्स तुम्हाला भेटतील. त्यांचा ईमेल आयडी, त्यांचा फोन नंबर, कॉलिंग अँड व्हॉट्सअप सगळं आम्ही तुम्हाला शेअर केलंच आहे कमेंटमध्ये. तर जसं आपण म्हणू शकतो की हा एक प्रोजेक्ट आहे. मी कालच्या सेशन मध्ये पण हेच बोलले होते की हा एक प्रोजेक्ट आहे आणि याच्यावर आपण नेहमी चांगलं काम करायला हवं, तरच प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल. तर हा लाईफ टाईमचा आहे आणि यावर खूप मेहनत करायला पाहिजे. जर नॉलेज असेल तर खूप मेहनत करायची गरज नाही, क्वालिटी मेहनत करावी लागेल आपल्याला. थोडा टाइम द्या, पण तो क्वालिटी टाइम असला पाहिजे. सो द बॉल इज इन आवर कोर्ट नाव, वी कॅन से दॅट. आणि खूप खूप धन्यवाद सर, मला म्हणजे या सगळ्या माहितीबद्दल, तुमच्या या सगळ्या नॉलेज शेअर केल्याबद्दल आमच्यासोबत. मी कोम टीव्हीच्या अख्ख्या टीम तर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद करते. नाही, व्ह्युअर्सचे काही प्रश्न असेल तर विचारू शकतो. व्ह्युअर्सच्या ऍक्च्युली कॉम्प्लिमेंट्सच खूप आहेत आणि मला जसं मी बोलली की मला असं वाटतं की मी फक्त ऐकतच राहावं तुम्हाला, तर मला वाटतं की व्ह्युअर्स सुद्धा ऐकतच आहेत तुम्हाला. आणि त्यांच्या मनातले बरेच जे छोटे छोटे प्रश्न असतात ते ऑलरेडी तुम्ही सॉल्व्ह केले. कारण एक साधे म्हणजे मी जेव्हा या टॉपिक बद्दल माझ्या फ्रेंड सोबत पण डिस्कस करत होती, तर जे तुम्ही मुद्दे ऑलरेडी कव्हर केले की मला इंटरेस्ट कसा कळला पाहिजे, मला कसं समजलं पाहिजे माझं बाळ काय बनू शकतं, मी याला कसं एंगेज करू, जसं तुम्ही वाटी चमच्याचं उदाहरण दिलं. तर याच असे छोटे छोटे प्रश्न होते की ज्यावर आपण, आणि ऍक्च्युली आपण सगळ्या कमेंट्सवर जे पण प्रश्न येतील आपण नंतर रिप्लाय सुद्धा करू शकतो आफ्टर सेशन. म्हणजे इन केस काही क्वेश्चन्स येतील पण सगळ्यांच्या डोक्यात, पण तुम्हाला ऐकत असताना इन केस ते मिस झाले असतील तर व्ह्युअर्स परत पोस्ट करतील आणि तुम्ही त्यावर जाऊन रिप्लाय सुद्धा करू शकता. किंवा व्ह्युअर्सला मी सांगेल तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा, सो दॅट तुमचे क्वेश्चन्स अजून चांगल्या प्रकारे क्लिअर होतील, क्वेश्चन्सचे आन्सर. नाही पण धनश्री, थँक्स फॉर यू, थँक्स फॉर महेश, थँक्स फॉर गेडामधून नालम, म्हणजे त्या सगळ्या इट इज अ टीम वर्क, त्याच्यामुळे आजचा शकला. पण यस, व्ह्युअरचे प्रश्न नाही येत असं म्हणजे दोनच गोष्टी आहेत, एक तर सगळं समजलं किंवा काहीच नाही समजलं. दोनच होऊ शकतो. आणि त्यांचे चांगले रिव्ह्यू येत असेल म्हणजे डेफिनेटली त्यांना काहीतरी म्हणजे इफ आय कुड गिव्ह समथिंग. सगळ्यांनी खूप प्रेस केलं आणि सगळे खूप तारीफ करत आहेत की इतकं सुंदर सेशन सर घेत आणि इतकी सुंदर माहिती आम्हाला भेटत आहे. तर कॉम्प्लिमेंट्स खूप येत आहेत आपल्याकडे व्ह्युअर्सच्या.
त्यामुळे आणि मला पण इतकं छान वाटत आहे ही पूर्ण चर्चा केल्यानंतर. तर नक्कीच सगळ्यांना या दोन्ही सेशनचा फायदा होईल. जसं आपण पॅरेंटिंग वीक म्हटला, तर कोम टीव्हीच्या या पॅरेंटिंग वीकचा सगळ्या पेरेंट्सला नक्कीच उपयोग होईल. तर अशी मी आशा करते. आणि पुढची सेगमेंट म्हणजे आपला नेक्स्ट सेशन जे आहे, आम्ही शेवटी म्हणतोच की कोम टीव्हीला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे सगळे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. आणि आता येणारी बुधवारी आषाढी एकादशी आहे. तर कोरोनामुळे आपले वारकरी जे वारी निघते नेहमी ती होऊ नाही शकत आहे. पण आपल्या बाल कलाकार आहेत, आपल्या सोबत असणार आहेत. तर आभासी पंढरीची वारी 2020 असं आपलं टायटल आहे आणि तो स्पेशल व्हिडिओ आम्ही कोम टीव्हीवर प्रसारित करणार आहोत. तर सगळ्या व्ह्युअर्सला मी नक्की सांगेल की तुम्ही कोम टीव्हीला व्हिजिट करा आणि ह्या छोट्या छोट्या बाल कलाकारांची परफॉर्मन्स जे ते पांडुरंग आपल्या सोबत मनात तर आहेतच, तर आपल्याला लाईव्ह जरी न्यूज चॅनलवर नाही दिसली नेहमीची वारी या वर्षीची, पण कोम टीव्हीवर नक्कीच तुम्हाला दिसेल. सो स्टे ट्यून विथ कोम टीव्ही. आणि त्या दिवशी 1 तारखेला संध्याकाळी 7 वाजता सुद्धा आपला आषाढी एकादशी निमित्त एक लाईव्ह शो असणार आहे. तर तो पण तुम्ही नक्की बघा, सो दॅट तुम्हाला शेवटचं काही बोलू मी? हो नक्की 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 नक्की. मला फक्त हे अपडेट्स द्यायचे होते बिफोर वी कन्क्लूड. हा चालेल ना सर, कंटिन्यू करा. पॅरेंटसाठी म्हणा किंवा सगळ्यांसाठी पॅरेंटिंग म्हणजे फक्त बायोलॉजिकल पॅरेंटच पॅरेंट असतात असं नाही. काका मामा दादा दादी म्हणतो ना, हे सगळ्यांचा त्या जाणते अजाणतेपणी रोल असतो. तर हे चाइल्ड डेव्हलपमेंट म्हटलं किंवा चाइल्ड हाऊ टू नर्चर द चाइल्ड किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट सायन्स हे कोणीही शिकू शकतो. मी नागपूरला बॅच घेतली, तिथं सगळे डॉक्टर होते, ऑल वेअर अनमॅरिड. तर त्या लोकांनी पण तो क्लास केला, त्याला काहीही बंधन नाही. टीचर्स लोकांनी केला. मी खूप शाळेत प्रयोग केले, ज्या शाळेत शिक्षकांनी हे प्रयोग इम्प्लिमेंट केले तिथेही खूप त्याचे बेनिफिट झाले. आता हे झाल्यानंतर लगेच मी म्हटलं ना की मी मुलाचं इन्नेट सांगू शकतो, हे करू शकतो म्हटलं की लगेच अर्धे अधिक फोन त्याच्यासाठी येतील. पण पॅरेंटिंग मी आजपर्यंत तो सायन्स माझ्यासाठी फक्त माझ्याकडे जे पॅरेंट्सनी क्लास केला त्यांच्या मुलांना अजून कसं ऍड ऑन करता येईल त्याच्यासाठी केलाय. पण लोक शॉर्टकट, नाही सर माझ्या मुलाचं सांगून द्या, पॅरेंटिंग नाही ते इन्नेट कळल्यावरही तुम्हाला कसं नर्चर करायचं याच्यासाठी सिम्पल वे लर्निंग पॅरेंटिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मी तर आजकाल म्हणतो की सगळ्यांनी तो लहान बाळ असेल तर ते अख्खं कुटुंब त्या क्लासला येऊ शकतो, त्याला काही बंधन नाही. आजी आजोबा म्हणूनही येऊ शकतात. कारण की आईनी अजून आजीनी वाढवलेलं बाळ हे खूप महत्वाचं असतं. शिवाजीपेक्षा संभाजीराजेंची क्षमता जास्त होती का, तर तिथं जिजामाता अजून शिवाजी महाराज ह्या पॅरेंट म्हणून, फादर म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना जे विचार दिले ते पण महत्वाचे आहे. जेव्हा आग्र्याला गेले होते त्या दरम्यान शिवाजी महाराज संभाजीराजेंना आपल्या राज्याचं स्वराज्याचं स्वप्न काय आहे म्हणजेच विजन काय आहे याच्याबद्दल गायडन्स देत होते. हे समजणं, तर फादर रोल्स मगाशी म्हटल्याप्रमाणे पासिंग द विजन आणि नर्चरिंग द विजन साठी खूप महत्वाचा आहे. तो फादर रोल खूप महत्वाचा आहे असं म्हटलं चालेल. आणि फादर सोबत सगळ्यांचा तो रोल महत्वाचा आहे. बरोबर आहे. परत मला बोलायला सांगशील तर मी परत किती वेळ बोलेल मला माहित नाही. इथं मी थांबतो कारण की 25 वर्षाचा अनुभव आहे, तर त्याला मी 5 तासही असं बसून अशक्य आहे 25 वर्षांचा तुमचा अनुभव आणि इतकं सुंदर मार्गदर्शन हे एका तासात कम्प्लीट करणं. आय कम्प्लिटली अग्री टू दॅट. त्यामुळेच जर आम्हाला आणखी मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट करतील. आणि ऍट द एंड मी सगळ्यांना म्हणेल की हॅपी पॅरेंटिंग ऍज वी से. but add to scientific parenting so that you can correct. By understanding scientific art of parenting. Good. But once again, thanks for all of you, all family, all my masters, and all because of them only I'm. म्हणतात ना, master has given me abhay दान. Yes, you can go ahead. बरोबर.
हा फार महत्वाचा आहे. तो विश्वास जर पालक म्हणून आपण मुलांना देऊ शकलो तर ते मुलं जगाच्या पाठीवर, मगाशी तू जसं गरुडाचं म्हटलं, ते खूप उंच आकाशात उडतील, पण परत आकाशात उडल्यानंतरही गरुडाचं लक्ष जसं पिल्लाकडे असते तसंच हे बरोबर. पण काळजी घेतील आणि सगळ्यांची काळजी घेतील. आणि तो पण फार बरोबर. महत्वाचा भाग आहे. तर दे विल ऑल्सो टेक केअर ऑफ देम थिंग व्हेरी नाईसली. आणि माझं एकच वाक्य असतं, खरा तो एक धर्म, जगावर प्रेम करावे, तसं मुलांवर प्रेम करायला शिका. प्रेम म्हणजे त्यांना मारायचं नाही किंवा काही नाही असं नाहीये. प्रेम म्हणजे रागवायचं नाही असंही नाहीये. फक्त मारायचे म्हणायचे किंवा रागवायचे मेथोडॉलॉजी थोडेसे चेंज केलं तरी चालेल. चेंज केली तरी चालेल. पण बरोबर. येस, इट हॅज टू बी, ते शिस्त पण महत्वाची आहे, प्रेम पण महत्वाचं आहे आणि हा बॅलन्स शिस्त अजून प्रेमाचा, तो पण फार महत्वाचा आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर सर. सर खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. आणि वी आर रिअली लाईक आय कॅन से दॅट की वी आर सो लकी टू हॅव यू हिअर. इतकी सुंदर माहिती आम्हाला दिल्याबद्दल. तर सगळ्यात शेवटी सगळ्यांना व्ह्युअर्सला मी नक्की सांगेल की तुम्ही कोम टीव्हीला व्हिजिट करा आणि आमचे सगळे डिटेल्स तुम्हाला कमेंट्समध्ये दिलेच आहेत. आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा सो दॅट आमचे नेक्स्ट एपिसोड्स, नेक्स्ट सगळे अपडेट्स तुम्हाला भेटेलच. परत एकदा आषाढी एकादशीचा व्हिडिओ बघायला विसरू नका. नाही धन्यवाद. महेश, नाईस इनिशिएटिव्ह कोम टीव्हीचा, की आपल्या समाजातल्या सगळ्या लोकांना जोडण्याचा हा खूप चांगला बरोबर. माध्यम. आणि आय एम व्हेरी हॅपी आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दिस काइंड ऑफ थिंग. तर डिजिटल युगाचा हा फायदा आहे. नॉलेज बरोबर. डोर स्टेप, ज्ञान हे आपल्या इच्छापर्यंत आलेलं आहे, त्याचा कसा उपयोग करायचा हा फार आहे. गुड. Good. And thank you so much, our technical team, Narendra and Chaitanya, for your support, and Mahesh too. So thank you so much and have a nice day.